करतोय तुम्हाला लय म्हणजे वाईट अवस्था आहे. असला खासदार मी कधीच पुण्याचा पाहिला नाही. खासदाराची अवस्थाच वाईट झाली. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळांचा ह्याच्यामध्ये हात आहे. मुरलीधर मोहोळांचे प्रचंड पैसे या बँकेमध्ये आहेत आणि या बँकेचे व्यवहार आणि तिथले अधिकारी ह्यांचे अनेक पुरावे माझ्याकडे पहिल्यापासून आहेत की ज्याप्रमाणे गिरीश बापट पुणे शहरामध्ये ज्यावेळेला पक्षावर अंकुश होता, वेळ पडली तर ते छडी घेत होते. त्याच छडीचा वापर काल मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला दिसतोय. आत्ता तुम्ही भाषण करता तर केवळ आणि वेळ तुमच्यावर जी आली की तुम्हाला हावरटपणा, तुम्हाला पैसेच लागतात, तुम्हाला देव धर्म देश लागत नाही, हे त्यांच्या आता लक्षात यायला की हे सगळं आपल्या अंगावर येते. त्यावेळी ते 18 दिवसांनी जाऊन हे बोलत आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. धंगेकरजी, तुम्ही बघितलं असेल त्या जैन समाजाच्या त्या हॉस्टेलमध्ये आत्ताच मंत्री मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी गेले होते आणि जे गुरु आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली, ते तुम्ही ऐकली देखील असेल. नाही, ह्याच्यामध्ये आज 18 दिवस झाले हे सगळं लोक रस्त्यावर येत आहेत आणि 18 दिवसांनी त्यांना जाग काढली हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. हा प्रश्न मला बी पडलेला आहे. पण काल सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून घेतलं आणि यांना सक्त सांगितलं की तुम्हाला आता हा विषय मिटवायचा का नाही. जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रिपदापासून लांब राहावं लागेल. हा सल्ला त्यांना 100% दिलेला आहे. त्यामुळे आज ते नतमस्तक व्हायला आलेत आणि नतमस्तक होऊन त्यांनी जी आता आज बोलायला लागले की मी आता ह्या मंदिरासाठी आलो आहे, मी किविलवाने प्रयत्न आहे, आता मी आता करतोय तुम्हाला लय म्हणजे वाईट अवस्था आहे. असला खासदार मी कधीच पुण्याचा पाहिला नाही. खासदाराची अवस्थाच वाईट झाली. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळांचा ह्याच्यामध्ये हात आहे. बुलढाणा बँकेपासूनचा प्रवास हा पार धर्मोदय आयुक्तापर्यंत जाताना ह्याच्यामध्ये सगळेच मित्र योगायोगाने हे मुरलीधर मोहोळांचे. ज्या बुलढाणा अर्बन बँकेमध्ये करोडो रुपये बोगस व्यवहार चालतात, ह्या बुलढाणा बँकेतसुद्धा मुरलीधर मोहोळांचे प्रचंड पैसे या बँकेमध्ये आहेत आणि या बँकेचे व्यवहार आणि तिथले अधिकारी ह्यांचे अनेक पुरावे माझ्याकडे पहिल्यापासून आहेत, आज आहेत, उद्या आहेत. पण मला आता परत एकदा तुम्हाला सांगायचं आहे की ज्याप्रमाणे गिरीश बापट पुणे शहरामध्ये ज्यावेळेला पक्षावर अंकुश होता, वेळ पडली तर ते छडी घेत होते. त्याच छडीचा वापर काल मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला दिसतोय. बघ, नाही तर आता तुला हे सगळं भोगावं लागेल. हे त्यांना कानमंत्र काल दिलेलं आहे आणि त्या कानमंत्रानुसार आज ते किविलवानी प्रयत्न करतात. मी आता सोडवल. मग 18 दिवस आम्ही तेच म्हणतो ना, तुम्ही काहीतरी भूमिका करा. आता तुम्हाला जाऊ वरनं कान पिळल्यामुळे तुम्हाला आता तुमच्या पदाची तुम्हाला सगळी तुमची इज्जत जायची वेळ आली. पैसा मिळेल पण इज्जत जायची वेळ आली. आता तुम्हाला कुठंतरी केवलाने प्रयत्न करताय. आता मी 1 तारखेपर्यंत मिटून देतो असं काय ते म्हणलं आहे, ते काय मी ऐकलं नाही. पण हे आता सगळे केवलाने प्रयत्न. मग इतके दिवस तुम्हाला 18 दिवसात कोणी अडवलं होतं? तुम्हाला सांगतो हा सगळा बोगसपणा आहे. ह्याच्यावर पोलीस फौजदारी झाली पाहिजे, पोलीस गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुरली मोहोळां सगळ्यांवर हे पोलीस गुन्हा दाखल 100% झाला पाहिजे. ह्याच्यासाठी लोकांनी तक्रारी दिल्यात पण पोलीस लोक बी ह्याच्यात लक्ष देत नाही आणि ह्याच्यात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं आहे. त्यांनी दिलेली तंबी आता ती व्यवस्थित बसलेली दिसते. तुमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर अर्थात पद जाऊ शकतो हे सगळं सांगितलंय. आज जेव्हा मुरलीधर मोहोळ तिथं पोहोचले तेव्हा जैन समाजाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली, त्यांना घेराव घातला. जे सेलडीड आहे ते रद्द व्हावी ही मागणी करत होते आणि मुरलीधर मोहोळांनी तिकडे भाषण देखील केलेलं आहे. मग त्याला मी ते म्हणलं केविलवानी प्रयत्न. मग 18 दिवस कशालाही वेळ आले. आत्ता तुम्ही भाषण करता तर केविलवानी वेळ तुमच्यावर जी आली की तुम्हाला हावरटपणा, तुम्हाला पैसेच लागतात, तुम्हाला देव धर्म देश लागत नाही, हे त्यांच्या आता लक्षात यायला की हे सगळं आपल्या अंगावर येते. त्यावेळी ते 18 दिवसांनी जाऊन हे बोलत आहेत. पण ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. ह्यांची सवय जाणार नाही. कारण ह्यांनी ज्या पद्धतीने पैसे उभे केलेत ही पद्धत ठेकेदारीतून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, ह्याच्यातून यांनी केलेला पैसा आज उभा आहे आणि त्याची त्यांना एखाद्याला त्याची लाळ लागली, रक्त लागलं त्या विषयाचं, तर ते तोंडाला रक्त लागलं. हे देव देश धर्म सगळे विकून खातील. आता तरी वाटतंय का ते तिथे गेल्यानंतर त्यांनी आश्वासित केले या जैन धर्माच्या या गुरूंना देखील की मी पूर्ण प्रयत्न करेल आणि हे कशा पद्धतीने वाचेल, लवकरात लवकर प्रयत्न करेल? अहो, मी काय म्हणतो, ही वेळ आली. तुम्हाला सांगतो, जैन धर्माच्या जे युवक आहेत ते नुसतेच घोषणा दिली. दुसऱ्या समाजाची लोक असते तर यांना कुठल्या पद्धतीने उत्तर दिलं असं तुम्हाला माहिती आहे. पळताभोई थोडी झाली असती. आणि तुम्हाला सांगू का, आता जनता रस्त्यावर यायची वेळ यायला लागली. ती वेळ आता त्यांनी लवकरात येऊन देऊ नये आणि त्यांनी ताबडतोब तो व्यवहार त्या गोखलेला सांगून माझा मित्र जे घोष चालला आहे तो थांबव आणि त्याला सांगा आता तू केलेलं पाप आणि आपण दोघांनी केलेलं पाप आता दोघं मिळून आपण शुद्ध करू आणि ती जमीन परत ट्रस्टला देऊन टाकू.
जैन समाजाचे जे गुरु आहेत तिथं असतात त्यांच्याशी मुरलीधर मोहोळ यांची बातचीत झाली. आता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की 1 तारखेला मी अन्नत्याग करणार आहे. जोपर्यंत हे डीड कॅन्सल होत नाही अजून देखील ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत पूर्णपणे हा व्यवहार थांबत नाही, पुन्हा एकदा जैन ट्रस्टाच्या नावाने ही जागा होत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहणार आणि उपोषण ठाम राहणार आहेत. देव, धर्म आणि देश हे वाचवण्यासाठी संतांनी, परमेश्वरांनी ह्या युगामध्ये संत लोकांना पाठवले आणि संत लोकांना तुम्ही वेदना देत आहेत. ज्या संतांनी तुमच्यासाठी आयुष्यभर तुमच्यासाठी उपासना केली, हे भारत देश, हे जग सुखी राहावं, अशा लोकांना तुम्ही जर तळमळा लावत असेल तर तुम्ही तुमच्या त्या पदाला लायक नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. दंगेकर ज्या पद्धतीने मुरलीधर मोहोळ यांच्यावर दररोज एक नवीन बॉम्ब टाकत होते, आज कुठंतरी पहिली एक विजय आहे असं म्हणायचं का? कारण मुरलीधर मोहोळ एवढे दिवस जात नव्हते, आज गेले. विजय काय नाही, धर्माचं काम आहे. धर्म आपल्याला महत्त्वाचा आहे. ते मोहळ बिवळ हे सगळं पण तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करत होते त्यामुळेच गती मिळाली असं वाटतं. आरोप करत नव्हतो, वस्तुस्थिती मांडत होतो. आरोप मी कधीच करत नाही, वस्तुस्थिती मांडतोय. आणि सगळ्यांनी पुणेकर आता रस्त्यावर यायला लागले. जैन समाज रस्त्यावर नुसता घोषणा देतो, तो कधी तुमच्या अंगावर जाईल हे सांगता येत नाही. लोकांची आता तयारी झाली आणि ही तयारी जर तुम्ही ती थांबवली नाही आणि जैन धर्मांचं देऊळ दिलं नाही तर ह्याच्यापेक्षा भीषण परिस्थिती या महाराष्ट्रात, देशात होईल. आता वाटतं का तुम्हाला मुरलीधर स्वतः जेव्हा तिथं जातात, आश्वासित करतात या सगळ्या जैन धर्मातील लोकांना, गुरूंना की मी तुमच्या सोबत आहे, मी देखील पूर्ण माझे प्रयत्न करेल, आता वाचेल ही जागा असं वाटतं तुम्हाला? आता कालची देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली छडी ही व्यवस्थित बसलेली आहे आणि त्या छडीचा उपयोग हा होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. म्हणजे देवेंद्र फडणवीसांशिवाय हे झालं नसतं कदाचित. 100% झालं नसतं, कारण आज देवेंद्र फडणवीस साहेब हे चाणाक्ष महाराष्ट्राचे राजकारणी आहेत. त्यांना सगळं समजतं आणि त्यांनी जी छडी उघडली ती छडी आज तिथपर्यंत येऊन पोचलेली. पण ह्या छडीचा उपयोग 100% होईल. ते सुज्ञ आहेत, त्यांना सगळं समजतं, मुख्यमंत्री आहेत आणि मला त्यांच्यावर मला विश्वास आहे की ह्या सगळ्या विकृतीला ते आता शांत बसवतील आणि विकृत लोकांना पक्षापासून कितपत ठेवायचं हे त्यांना सांगलं. मुख्यमंत्र्यांवर आहे पण इथले केंद्रीय राज्यमंत्र्यांवर विश्वास नाही मुरलीधरवर. अहो, माझा विश्वास नाही, तुमचा विश्वास नाही, जैन धर्मांचा विश्वास नाही. आज त्यांना काय यावं लागलं, काल बैठक झाली ना आज यावं लागलं. म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी व्यवस्थित छडीचा वापर केला. 30 तारखेपर्यंत हे डीड कॅन्सल होईल असं वाटतं का तुम्हाला? कारण पुन्हा एकदा त्यांनी अल्टिमेटम दिलेलंच आहे उपोषणाचा. मी काय म्हणतो 30 तारीख लय लांब, त्याच्या अगोदर होईल हा माझा विश्वास आहे. त्याच्या अगोदर व्हायलाच पाहिजे. नाही झालं तर नाही ते व्हायलाच पाहिजे. होणार काय, व्हायलाच पाहिजे. नाही तर यांचं मंत्रिपद गेलंच समजायचं, मंत्रिपदच गेलं. आता कोण मंत्री ह्याच्या प्रकरणात मंत्री कोण आहे? कोण मंत्री? तेच तुम्हाला जे म्हणायचं तेच मला आणि तुम्हाला म्हणायचं तेच. अर्थात जर आपण बघितलं तर रवींद्र धंगेकर या ठिकाणी स्पष्ट करतायत 18 दिवसानंतर जाग आलेली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तेव्हा त्यांना सांगितलेलं आहे त्यांना मंत्रिपद देखील गमवावं लागू शकतं असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर आज कुठेतरी जाग आली आणि त्यांनी तिथं धाव घेतली आहे आणि आता लवकरच ही जागा पुन्हा एकदा जैन ट्रस्टाच्या नावाने व्हावी अशी मागणी ते या ठिकाणी करतायत. अन्यथा तुमचे बॉम्ब असे सुरू राहणार आहेत का पुढं? बॉम्ब नाही, देवा देश धर्म. आरोप ज्या पद्धतीने तुम्ही दररोज ट्विट करता, नवीन एक पुरावा आणता, देव देश धर्म थांबणार आता? हे ज्या वेळेला जैन मंदिर मुक्त होत नाही, जे जोखडले गेले बिल्डर आणि मोहळ्यांच्या चैनमध्ये, हे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी रस्त्यावरची लढाई, आता ही पण लढाई आता माझी रस्त्यावर ट्विट असणार आहे की नाही उद्या? मग आहे ना, मी मोदी साहेबांना पत्र लिहितो. आता होईल, पत्रच लिहितो आता. कुणाला, मोदी साहेब काय लिहिणार आहे? सांगणार नाही घटना, ही वस्तुस्थिती, हे तुम्ही त्यांच्यावर अंकुश ठेवा. नाहीतर तुम्हाला बघून दिलेल्या लोकांनी मतदान हे सगळं विकृत लोकांना गेलं. ते तुम्ही ह्यांना ज्या पद्धतीने तुमच्या भाषा जी आहेत त्या भाषेत तुम्ही उत्तर द्यावं अशी विनंती करणार आहे त्यांना. अर्थात जर बघितलं तर अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. मात्र मुरलीधर मोहोळ स्वतः त्या ठिकाणी जैन बोर्डिंगच्या जागेवर गेल्यानंतर एकच जागा कशा पद्धतीने वाचेल, हे सेल डीड कशा पद्धतीने कॅन्सल होईल लवकरात लवकर, हेच प्रयत्न आता सुरू झालेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.